क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। तर आशीर्वाद नगर, महाडा कॉलनी आणि स्वामी संकुल या ठिकाणी कामगार वर्ग या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झालेल्याचं चित्र आपण माझ्या पाठीमागं बघाल तर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि 15 ते 20 दिवसापासून या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन ही लिकेज झालेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या असे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागतो आहे। काही स्कूल बस चालक आपल्यासोबत आहे, त्यांना काय त्रास सहन करावा लागतो ते जाणून घेणार आहोत। तुम्ही रोजच या रस्त्यावरून ये जा करता, काय त्रास तुम्हाला सहन करावा लागतो? 15 दिवस झाले पाऊस उघडलेला आहे, इथं पाईपलाईन फुटलेली आहे, रस्ते खड्डे, गाड्यांचे नुकसानी होत आहे, तरी प्रशासन लक्ष देत नाही। काय मागणी आहे? प्रशासनाने काय करणं गरजेचं आहे? रस्ता रिपेअर केला पाहिजे ना लवकरात लवकर। आपण जर बघितलं तर लिंक रोड असेल किंवा मग म्हाडा परिसर असेल त्या ठिकाणच्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे? पूर्ण अवस्था बेकार झालेली आहे त्यांची, एक दीड तास ट्रॅफिक खोळंबती। तुम्हाला वेळेवर मुलांना सोडायचं असतं, याचा किती मनस्ताप आपल्याला सहन करावा लागतो? भरपूर अर्धा तास मुलं लेट सोडावं लागू राहिले। निश्चितच अर्धा ते पाऊण तास मुलं लेट सोडावं लागत आहेत, अशी एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी जाते आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक, अवजड वाहतूक असेल ही पण या ठिकाणी होत असते। आपण त्यांना विचारूया, काय सांगाल दादा, या ठिकाणी रस्त्यांची खूप बिकट अवस्था झाली आहे, काय त्रास सहन करावा लागतो? खूप त्रास होता चालताना, गाड्यांचे कामं निघतात। कुठून आलात तुम्ही? आम्ही इथून माड येत होतो, आलो वाडीतून आपल्या गाडीतून। हा, किती दिवस ही परिस्थिती आहे? जवळजवळ 2-3 महिने झाले असंच आहे। असंच आहे। काय विनंती काय आहे प्रशासनाला? जरा रस्त्याकडे पण लक्ष द्यावा। रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, रस्त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, अशी वाहनधारकांची या ठिकाणी मागणी होत आहे। आपण जर बघितलं तर पूर्णपणे चिखलाचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे लखनभाऊ कुमावत आहेत। आपण त्यांच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करूया आणि प्रशासनाला एकंदरीत जाग कशी येईल हे त्यांच्या निदर्शनास आपण आणून देऊया। भाऊ, काय सांगाल? बिकट परिस्थिती या प्रभागाची झालेली आहे। आपण जर बघितलं तर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 26 मध्ये आधीच समस्येचा महापूर आहे। त्यामध्ये आज आशीर्वाद नगर येथील म्हसोबा मंदिराच्या समोर मोठ्या भव्य रस्ता, हा इतक्या मोठ्या रस्त्यावरती आज पाण्याचं लिकेज झालेलं आहे। एक साईडला पावसाळा असून पूर्ण धरण भरलेला असताना या महाडा कॉलनीत असेल, आशीर्वाद नगर असेल, या भागामध्ये पूर्ण वेळ पाणी येत नाही किंवा एक वेळही पूर्ण पाणी पुरवठा होत नाही, म्हणून महिलांना आंदोलन करावं लागतं। आणि म्हणजे यालाच आपण धरण उशाशी आणि कोरड घशाशी असंच म्हणावं लागेल। हे असताना सुद्धा या ठिकाणी जर समजा पाणी या रस्त्यावरती साचतंय, त्याच्यातनं हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना सुद्धा 10-15 दिवसापासून ही घटना घडून झालेली आहे, तरी सुद्धा इथं प्रशासनाला जर समजा जाग येत नसेल तर मग आता लोकांनीच त्यांच्या स्वखर्चाने काय करावं की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे। ठीक आहे, तुमचे दौरे असतील, तुम्हाला मनपा निवडणुकीची कामं असतील, परंतु हे पाणी इसेन्शियल सर्व्हिस आहे। पाणी ही जगण्या मरणाची गोष्ट लोकांची, आणि त्याचा जर एवढा अपव्यय होत असेल किंवा तुमच्या महानगरपालिकेच्या रस्त्यांवरती पण इतके भल्या प्रमाणात खड्डे तिथं पडलेले, खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि खड्ड्याचा अंदाज नाही आला तर तिथे माणसं स्लिप होतील, म्हणजे एकूण एका गोष्टीतून तुमचे 2 नुकसान होणार आहे। तर लवकरात लवकर प्रशासनाने या पाण्याचा लिकेज जे आहे ते दुरुस्त करून ह्या रस्त्यावरचे खड्ड्यांची सुद्धा मुक्तता करावी, अशी मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो। आणि विनंती वजा इशारा पण प्रशासनाने समजावा की भविष्यात जर समजा एखादा या ठिकाणी रस्त्यावरती खड्ड्यात किंवा त्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्यावरती एखादा माणूस मेला
तर त्याला जबाबदार कोण राहील? एक पाऊस आल्यावरती जर डांबर जात असेल म्हणजे किती निकृष्ट दर्जाचे खड्डे या ठिकाणी भरले होते, यातून आपल्याला त्याचा अभ्यास होतो. कुंभमेळा काही म्हणजे 1 ते 1.5 वर्षावर येऊन ठेपलेला आहे. त्याच अनुषंगाने लिंक रोड गरवारे ते पपई नर्सरी असा सिमेंट काँक्रीटचा मंजूर झालेला असं प्रशासन म्हणतंय. अद्यापही काम सुरू झालेलं नाही. आता ते कुंभमेळ्याच्या निमित्ताने ते काम होतीलच, त्यात काही प्रश्न नाही. परंतु आजची परिस्थिती काय, आज जर समजा त्या दुर्घटनेमुळे लोकांचे जीव जात असतील तर तो रस्ता होईल तेव्हा होईल. कुंभमेळा हा 45 दिवसाचा असेल किंवा 2 महिन्याचा असेल, परंतु 365 दिवस या रस्त्यावरनं चालणारी कामगार वस्ती आहे ना, या लोकांचं काम आपण बघितलं पाहिजे. कुंभमेळा तर होणारच आहे. कुंभमेळा म्हणजे आमच्यासाठी ती मोठी पर्वणी आहे, तो भाग वेगळा. परंतु उरलेले 365 दिवस पण लोक या रस्त्यावरनं जातात, त्यांचं काय? या परिस्थितीला प्रशासनाने तात्काळ त्याची दखल घेतली नाही तर आपल्या पक्षाकडून पुढील दिशा काय असेल? ते वारंवार त्यांना इशारे देऊन काही नाही. आता लवकरात लवकर प्रशासन मुक्त कारभार करा आणि त्या ठिकाणी निवडणुका घ्या आणि नगरसेवक बसवा. आता यावरच हाच मार्ग आहे. कारण काय वारंवार इशारे देऊन प्रशासक त्यातून काहीच होत असल्यामुळे ही परिस्थिती हो, नागरिकांना 100% गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही विचार करा की काय परिस्थिती चाललेली आहे. कुठल्याही प्रकारचं कोणालाही काही देणं घेणं नाही आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि यातून आपल्याला जर मार्ग काढायचा असला तर त्यांना इशारे देऊन काहीच उपयोग नाही. ते सरळ हात वर करून मोकळे होऊन जातात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रशासन मुक्त लवकर करून या ठिकाणी निवडणुका घ्याव्या आणि नगरसेवक निवडून आणावे, तेव्हाच हे कामं होतील सगळं. नक्कीच प्रशासनाने निवडणुका तात्काळ घ्याव्यात आणि नगरसेवक जेव्हा येतील त्याच नंतर हे जे कामं असतील ते या ठिकाणी होतील. प्रशासक असल्यामुळे या ठिकाणी दिरंगाई होते असं देखील आरोप त्यांनी केलेला आहे. आपण जर बघितलं तर नागरिकांचा जीव जाऊ नये, जीवितास धोका होऊ नये म्हणून प्रशासनाने तात्काळ पावलं उचलावीत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी रतनभाऊ कुमावत यांच्याकडनं होते आहे. आता येणाऱ्या काळामध्ये प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कशा प्रकाराने लक्ष देतं आणि कशा पद्धतीनं तात्काळ काम करतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी सहकारी मित्र कुणाल जाधव सह मी प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.